नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. अखेर फारुख इसानी यांनी महागाव पोलीस स्टेशनला दिली तक्रार. फारुख इसानी यांनी स्वतःच्या वतीने इसानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावाची अज्ञात पत्रकाराकडून आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी केल्याबाबत पोलीस स्टेशन महागावला तक्रार दिली आहे. फारुख इसानी यांनी तक्रारीत नमूद केले की माझे नावे इसानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावाची भागीदारी फर्म आहे. सदर मी भागीदारी फर्मनुसार फुलसावंगी, दिग्रस, यवतमाळवर इतर ठिकाणी शेत जमीन अकृषक परावर्तित करून खुले भूखंड विकण्याबाबतचा व्यवसाय प्रामाणिकपणे अनेक वर्षापासून करीत आहे. सदर माझे नावे काल दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी एका अज्ञात वृत्तपत्रामध्ये महागाव प्रतिनिधी यांनी माझी बदनामी करण्याच्या हेतूने जाहिरात प्रसिद्ध केली. सदर जाहिरातीमध्ये तालुका प्रतिनिधीचे नाव व वृत्तपत्राचे नाव जाणीवपूर्वक नमूद केलेले नाही. सदर वृत्तपत्रामध्ये मी तथाकथितपणे एकाच प्लॉटचे अनेक व्यक्तीबरोबर व्यवहार केले आहे आणि त्याबाबत माझे विरुद्ध पोलीस स्टेशन महागाव येथे लेखी तक्रार देखील दिली असे नमूद केले आहे. परंतु सदर तथाकथित तक्रारदार यांनी माझे विरुद्ध पोलीस स्टेशन महागाव येथे तक्रार दिली किंवा नाही याबाबत मी चौकशी केली असता त्यामध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नाही. तक्रारीमध्ये फारुख इसानी यांनी म्हटले की मागील 15 ते 20 वर्षापासून बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा व्यवसाय करतो. माझ्या विरुद्ध आजपर्यंत कोणत्याही पोलीस स्टेशनला फसवणुकीबाबत फिर्याद नोंदवण्यात आलेली नाही. तसेच मी कोणाच्याही भूखंडासंदर्भात फसवणूक केली नाही. माझ्या व्यवसायात माझ्या विरुद्ध अनेक व्यक्ती माझी बदनामी व्हावी व मला व्यवसायात आर्थिक नुकसान व्हावे याकरिता ते व्यक्ती अशा प्रकारच्या कृत्याचा प्रयत्न करत असतात. सदर दिनांक 10 एप्रिल 2026 रोजीची वृत्तपत्रातील बदनामी करणारी माहिती देखील हा त्याचाच एक प्रकार म्हणून अनेक माझे जवळचे मित्र व ग्रुपमध्ये सदरची खोटी वृत्तपत्रातील बातमी प्रसारमाध्यमाद्वारे पाठवण्यात आली. सदर खोट्या अफवामुळे माझी समाजात व व्यवसायात बदनामी होत आहे. त्यामुळे माझ्या तक्रारीवरून सायबर क्राईम यांच्यामार्फत सखोल चौकशी करून अज्ञात वृत्तपत्राच्या तालुका प्रतिनिधी यांची चौकशी करून तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी फारुख इसानी यांनी केली आहे. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.